नमस्कार मंडळी. आज आषाढी एकादशी. अवघं पंढरपूर नव्हे तर अवघा महाराष्ट्राच्या शेजारची अनेक राज्य विठू नामाच्या गजरामध्ये पहाटेपासून दंगून गेलेले आहेत. आणि अशा या दिवशी सोलापूर शहरामध्ये सोलापूरपासून शहराच्या बाहेर वॉकिंगसाठी मी आलेलो आहे. शांतरम्य अशी ही सकाळ आहे आणि येताना कविवर्य राऊत यांची व्याख्यानाची एक क्लिप ऐकली आणि त्यानंतर इंद्रजित देशमुख प्रसिद्ध वक्ते माजी सनदी अधिकारी यांचं व्याख्यान आता ऐकत होतो. ते मध्येच थांबवून इथं तुमच्याशी संवाद साधतो आहे. 10 वर्ष पंढरपूरमध्ये राहिलो आणि पंढरपूरचा कानाकोपरा, तिथले विचार, तिथली माती वाचता आली आणि ती मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, अशी शिकवण संतांची. आणि म्हणून आषाढी एकादशी किंवा विठ्ठलाची भक्ती खरी कशात असेल तर जो अडला आहे, नडला आहे, पिचला आहे, शोषला जातो आहे, त्याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि मग त्यातूनच तिथं विठ्ठलाची भक्ती खऱ्या अर्थानं दिसून येईल किंवा तीच विठ्ठलाची खरी भक्ती आहे, तीच रुक्मिणीची भक्ती आहे. याच पद्धतीने नरहरी सोनार यांचाही एक किस्सा सांगितला जातो. मिथ्या कथा असेल कदाचित ती, की नरहरी सोनार यांना विठ्ठलाला कंबरपट्टा करण्यासाठी म्हणून विठ्ठलांच्या पुजाऱ्यांनी बोलवलं. पण विठ्ठल म्हणाले, मी शिवभक्त आहे, मी विठ्ठलाच्या कमरेचं माप घेऊ शकत नाही, विठ्ठलाला पाहू शकत नाही, विठ्ठलाच्या मंदिरामध्ये सुद्धा येऊ शकत नाही, मी फक्त शिवाची, शंकराची पूजा करणार. तेव्हा पुजाऱ्याने सांगितले, तुमच्या डोळ्याला पट्टी बांधा आणि तुम्ही मंदिरामध्ये या. जेव्हा नरहरी सोनार त्यासाठी तयार झाले आणि मंदिरामध्ये गेले आणि डोळ्यावरती पट्टी बांधून विठ्ठलाच्या कमरेचं माप घेऊ लागले, तेव्हा जाणवलं की अरे, ही तर कंबर, हे तर शरीर, हे तर स्पर्शाचं जे काही भान आहे ते सारं शिवाचं आहे, शंकराचं आहे. आणि म्हणून त्यांनी डोळ्यावरील पट्टी काढली तर तिथं पुन्हा विठ्ठल दिसला. या मिथ्याकथेतून असं सांगायचं आहे की सर्व सारे देव आणि त्याच अर्थानं सारे धर्म, सारा जाती, हा मानव धर्म, हा मानव जातीचा हा जो काही सारा डोलारा आहे तो समान आहे, एक आहे. याच्यामध्ये स्त्री पुरुष भेदभाव, वयाचे भेदभाव, जातीचे भेदभाव, गरीब श्रीमंताचे भेदभाव, ज्ञानाचे अज्ञानाचे भेदभाव, हा कुठलाही भेदभाव मान नका, हीच शिकवण संतांनी दिली. आणि तीच शिकवण पुढे नेण्याचं काम आपण सारे करूयात. आणि खऱ्या अर्थानं हीच विठ्ठलाची भक्ती असेल अशी शिकवण संतांनी दिलेली आहे. तीर्थे धुंडा पाणी देव रोकडा सज्जनी, अशा म्हणणाऱ्या संतांच्या या वचनाचा अंगीकार करून आपण इथे सज्जनांचं ऐकूया, सज्जनांच्या पावलावरती पाऊल ठेवून त्यांचं अनुकरण करूया आणि याच अर्थानं विठ्ठलाची पूजा मांडूया, असा इथं आपल्याला विचार व्यक्त करता येतो. त्याच पद्धतीनं शिवरायांच्या स्वराज्यासाठी तुकोबारायांनी मावळ्यांना सांगितलं, अरे जा, तो राजा आपल्या देशासाठी, आपल्या मातीसाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी, या माय मराठी भूमीसाठी काहीतरी करतोय, स्वराज्य निर्माण करतोय, शत्रूंचा जो अन्याय आहे तो दूर करण्याचा प्रयत्न करतोय, तेव्हा त्याला मदत करा. ही जी देशप्रेमाची भावना संत तुकोबारायांनी सर्वसामान्यांमध्ये रुजवली, तीच भावना आपण देशासाठी जपूया आणि देश समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करूया. त्यातून ही विठ्ठलाची भक्ती, विठ्ठलाचं पूजन, विठ्ठलाच्या नामाचा गोढवा वाढेल असं मला वाटतं. पुन्हा एकदा आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो या सोलापूरमधून. आणि योगायोगानं आज टी शर्ट ही पंढरीच्या एका मॅरेथॉनचा, ज्या टी शर्टवरती मूर्ती विठ्ठलाची आहे तो आलेला आहे. खरं तर